purchased machinery for rupees 4 lakh on 1st April 2004 on 1st April 2004 ते वाक्य खोडा दोघं वाक्य पहिल्या प्रॉब्लेमचं नाही तर प्रॉब्लेम चुकला आपला 2004 लिहिलं फुल स्टॉप ऑन 1st October 2004 1st October 2004 new machinery was purchased for rupees 20,000 full stop on 1st October 2005 on 1st October 2005 the new machinery was purchased on 1st October 2005 the new machinery was purchased for rupees 40,000 full stop on 1st October 2006 on 1st October 2006 the machinery was purchased on 1st October 2004 on 1st October 2004 was sold rupees 14,000 and the same date the new machinery was purchased and the same date the new machinery was purchased for rupees 60,000 depreciation is to be charged at the rate of 10% per annum under fixed installment method. Accounts are closed on 31st March every year. Accounts are closed on 31st March every year. Prepare plant and machinery account. And depreciation account. मुलगी आली नाही का खडू घेऊन गेलेली आहे. माझं कपाट माहिती आहे का तुला? कपाट माहिती आहे का माझं? खडू आहेत का बघ बरं.
त्या तिच्याकडे काल दिले खडू सरांकडून घेऊ ना. डेप्रिशिएशन अकाउंट फॉर द इयर लिहून घे. फॉर द इयर 2004-5 5/6 2004-5 5/6 6/7 6/7. ए तुला माझं कपाट माहीत येणार आहे. मी बसतो ना त्याच्या समोरच ते 6 कपाट आहेत. सगळ्यात वरचं कपाट आहे त्याच्यात बॉक्स आहे खडूचा. 5-7 खडू घेऊन ये. आणि डस्टर पण असेल बघ तिकडे, किंवा त्या तिथं कोणी सरस जात असेल तर कपाट विचार. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ XY कंपनीचं नाव. पहिल्या पानावर मशिनरी अकाउंट, दुसऱ्या पेजवर डेप्रिसिएशन अकाउंट, त्याच्या खाली आपल्याला वर्किंग नोट. आखा तुम्ही हे आखा. आखा ना. ती यादव आलेले सर काय जयस्वाल आले आहे का ग? नाही. बघा प्रॉब्लेम वाचतो. हा प्रॉब्लेम जर समजला तर तुम्हाला डेप्रिसिएशनमध्ये काही अडचण राहणार नाही. हा संपूर्ण पहा. उद्या दुसरा टॉपिक सुरू करू. नाही तर वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ कोणती कंपनी आहे? हां XYZ कंपनी. In the books of XYZ company, in the books of मध्यभागी in the books of XYZ company मशिनरी अकाउंट. परत समजून देतो हा प्रॉब्लेम. मशिनरी अकाउंट डेबिट क्रेडिट मला माहिती आहे. डेट पर्टिक्युलर अमाउंट डेट साइड डेट पर्टिक्युलर आणि अमाउंट. दुसऱ्या बाजूला डिप्रिसिएशन अकाउंट दुसऱ्या पेजवर घ्या. डिप्रिसिएशन अकाउंट लहानसं 7 डोळीचं. डेट कॉलम तेच पर्टिक्युलर अमाउंट डेट पर्टिक्युलर आणि अमाउंट. नंतर मग वर्किंग नोट साठी प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ असेट्स. असेट विकली असेल त्याच्यात प्रॉफिट किंवा लॉस काढण्यासाठी वर्किंग नोट. लक्ष द्या इकडे बघा. परत सांगतो. पहिले वाक्य बघा. कालच्या प्रॉब्लेममध्ये ते 2 वाक्य करून टाकायचे. मी सांगितलं की प्रॉब्लेममध्ये 2 वाक्य जे आहेत ते मी खोडलेत. ते कालच्या प्रॉब्लेममध्ये जे लेट आले ते बघा. ABC कंपनी लिमिटेड समजून घ्या.
परचेस्ड मशिनरी ऑन 1 एप्रिल 2004 म्हणजे तारीख किती आहे 1 एप्रिल किती 2004 काय लिहिणार एंट्री काय होणार मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट मग बँक अकाउंट किती किती रुपये 4 लाख रुपये हे प्रत्येकाला आलं पाहिजे मशिनरी अकाउंट डेबिट बरोबर आहे आता 1 एप्रिल 4 ते 31 मार्च 5 समजलं का इथपर्यंत बघायचं वर्ष वाक्य बघा 4 लाख ऑन 1 ऑक्टोबर 2004 ऑन 1 ऑक्टोबर 2004 ला परत बघा 1 ऑक्टोबर 2004 नवीन मशिनरी खरेदी केली टू बँक अकाउंट मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट किती 20,000 दोन मशिनरी आपण झाल्यात बघा एक नवीन एक पहिल्या दिवशी खरेदी केली आणि 6 महिन्यानंतर खरेदी केली बरोबर आहे का हे वर्ष फार मग तारीख अगोदरच बघायचं ते एप्रिल लिहिलं की मार्चला संपणार जानेवारी लिहिलं की डिसेंबरला संपणार फेब्रुवारी लिहिलं की जानेवारीला संपणार 1 ऑक्टोबर म्हणजे 30 सप्टेंबर लक्षात घ्या समजलं का 1 एप्रिल मग त्या वर्षाचा घसारा काढायचा नेहमीप्रमाणे इथे लिहायचं 10% डिप्रिशिएशन फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड 4,20,000 तारीख 31 मार्च 2000 काय ना 5 बाय डिप्रिशिएशन अकाउंट किती ना सांगा बरं मग 4,20,000 डिप्रिशिएशन किती येणार याच्यावर 10% 40,000 बरोबर आहे याच्यावर 10% 20,000 पण ही 6 महिने वापरली बरोबर आहे 20,000 ना घेता किती घेणार 10,000 आता ही मशिनरी आपण किती वापर पहिली किती आहे 4 लाखाची म्हणजे 40,000 झाले 10% एक शून्य कमी करायचा समजलं तर ही जी मशिनरी खरेदी केली 2 लाखाची 20,000ची 20,000ची मशिनरी खरेदी केली कधी खरेदी केली 1 ऑक्टोबरला खरेदी केली म्हणजे ऑक्टोबर ते मार्च वापरले 6 महिने एका वर्षाचे 2,000 6 महिन्याचे किती 1,000 किती मग 41,000 डिप्रिशिएशन लक्षात घ्या 41,000 डिप्रिशिएशन ते या पद्धतीने डिप्रिशिएशन काढायचं डिप्रिशिएशन जे आहे ते डिप्रिशिएशन असे कॅल्क्युलेशन करायचं किती तारखेला खरेदी केली मग 31 मार्चचा बॅलन्स कसा येईल मग किती येतो बॅलन्स 2005 चा 4,20,000 मधून 41 गेले किती राहिले 7 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती किती 4,20,000 मधून 41 गेले 3,79,000 3,79,000 3,79,000 करून बघा दोघांची बेरीज ही आली पाहिजे इथपण समजलं मग आता 1 एप्रिल आता बघा डिप्रिशिएशन कसं घेणार हे डिप्रिशिएशन अकाउंटला काय करायचं इथं तारीख शेवटची लिहायची 31 मार्च किती 2005 टू मशिनरी अकाउंट किती 41,000 बरोबर आहे हे मशिनरी अकाउंट 41,000 डिप्रिशिएशन मशिनरी अकाउंट डेबिट टू डिप्रिशिएशन अकाउंट क्रेडिट नंतर क्लोज करायचं ते वर्ष समोर 41,000 लिहायचं कारण ते इथं जसं क्लोज केलं
तसंच इकडे पण क्लोज करायचं. समोर लिहायचे 41,000. शेवटची तारीख किती आहे? 31 मार्च 2005. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती? 41,000. मस्टरी अकाउंट एकदम सोपं आहे, त्याच्यामुळे अवघड काहीच नाही. तसंच 7 डेप्रिशिएशन घ्यायचं 31 मार्चला, ते डेप्रिशिएशन इथे लिहायचं, तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहायचं. एंट्री होईल मस्टरी अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मस्टरी अकाउंट क्रेडिट. इकडे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मस्टरी अकाउंट क्रेडिट. मग हा बॅलन्स इकडे 2005 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती? 3,79,000. इथपर्यंत समजलं? घसारा घ्यायचा, तारीख बघायची. सेकंड मस्टरी जर घेतली असेल तर बघायचं, नसेल तर आपण पहिल्या वर्षी काहीच राहत नाही. समजलं का? पहिल्या वर्षी मस्टरीची किंमत किंवा नवीन मस्टरी किंवा फाउंडेशन चार्ज ते ऍड करायचं. हे पहिल्या वर्षाचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. कदाचित हे पण राहणार नाही परीक्षेला, साधच राहील. समजलं का? लक्ष असू द्या. फक्त याच्यापेक्षा अवघड प्रॉब्लेम परीक्षेत विचारणार नाहीत, लक्षात घ्या. हा जर प्रॉब्लेम व्यवस्थित बघितला घरी, मागचे 3 प्रॉब्लेम जे आहेत, इकडे मस्टरी आहे, इकडे मागच्या प्रॉब्लेमात 2 लाख होते, इकडे 4 लाख झाले. पुढच्या प्रॉब्लेममध्ये इकडे 4 लाख आहेत, पुढच्या प्रॉब्लेममध्ये 6 लाख होते. अमाऊंट मध्ये फरक पडेल. इकडे जानेवारी येईल, इकडे डिसेंबर येईल, इकडे एप्रिल येईल, इकडे मार्च येईल. फक्त तारखा आणि अमाऊंट बदलेल. आता बघा 1 एप्रिल ते 5 ते 31 मार्च 6 याच्यामध्ये एक व्यवहार झाला बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2005 बघा 1 ऑक्टोबरला नवीन मशिनरी खरेदी केली. जशी बघा 1 ऑक्टोबर 2005 टू बँक अकाउंट किती मशिनरी खरेदी केली? टू बँक अकाउंट किती? 40,000ची मशिनरी खरेदी केली. बरोबर आहे. आता 5 मध्ये दुसरा काही व्यवहार नाही. ऑन 1 ऑक्टोबर 2005 न्यू मशिनरी वॉज परचेस ₹40,000. ऑन 1 ऑक्टोबर 2006 म्हणजे पुढच्या वर्षी. मग हे अकाउंट क्लोज करून टाकायचं. किती? इकडे 31 मार्च 2006 ना. 1 एप्रिलला सुरू झालं, 6ला संपेल ना मार्चला. ते तारीख यादव, तारीख फार महत्वाची आहे. आता डिप्रिशिएशन सांगा मग किती होईल? डिप्रिशिएशन बाय डिप्रिशिएशन अकाउंट सांगा बरं. सांगा डिप्रिशिएशन. बघा इकडे लक्ष द्या. मशिनरी किती आहेत आपल्याकडे? मशिनरी किती आहेत? किती आहेत मशिनरी? ही एक मशिनरी आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. 3 मशिनरी आहेत. लक्षात घ्या. किती मशिनरी आहेत? 3 मशिनरी आहेत. तिघांवर घसारा घ्यायचा. याच्यावर किती घ्यायचा? 40,000 10% प्रमाणे ओरिजिनल प्राइस याच्यावरच घ्यायचा. दुसऱ्यावर 20,000 किती? 2,000. आलं का नाही? 10%. समजलं? तिथं असं करायचं. बघायचं इकडे मशिनरी बँक बघायचं. ही एक मशिनरी आपण आली पहिली, ही एक आणली, आता ही एक आणली. ही किती तारखेला आणली? 6 महिने वापरली. 1 ऑक्टोबर 2005 खरेदी केली म्हणजे 6 महिने वापरली. 12 महिन्याचे 40,000 किती? 4,000 होतात. तर किती? 6 महिन्याचे 2,000. मग घसारा किती झाला? 44,000. 44,000 घसारा. समजलं का? 44,000 कसे आले ते? आपल्याकडे अजून मशिनरी विकलेली नाही, फक्त मशिनरी आपण खरेदी केलेल्या आहेत. 3 मशिनरी खरेदी केल्या. मागच्या वर्षीच्या 2 मशिनरी आहेत. बरोबर आहे. 42,000 रुपये. 40,000चे 10%
40,000 झाले 4 लाखाचे, याचे 2,000 आणि ही 40,000ची खरेदी केली, ती 1 ऑक्टोबरला खरेदी केली म्हणजे 6 महिने वापरली, मग हे 2,000 घसारा. अशा पद्धतीने पहिलीचा घसारा मी 40,000, दुसरीचा 100% 2,000, तिसरीचा 4,000 नाही तर 2,000 का आले की 6 महिनेच वापरली म्हणून 2,000 आले. लक्षात घ्या. मग घसारा घेतला 44,000. समजलं? 44,000 रुपये कसे आले समजलं का? त्या पद्धतीने घरी जाऊन हाच प्रॉब्लेम सोडवायचा. समजलं? मग बॅलन्स काढायचा. किती राहिले मग इथं? किती रे? 7 आणि 4 11, 4,19,000 बरोबर आहे. समोर लिहायचे 4,19,000. फरक काढा. किती फरक येईल? किती? किती रे? 4,19,000 मधून 44 गेले. तीन लाख 74 का 75? 94. 3,75,000 ना. 3,75,000 बेरीज करून बघायची दोघांची. 3,75,000 अधिक 44 4,19,000 येईल. लक्षात घ्या. आता बेरदा तुम्हाला फरक तुम्हाला काढता आला पाहिजे. बरोबर आहे. माझं काम आहे समजून द्यायचं. समजलं तर मला विचारा. समजलं का? मग आता आपलं 1 ऑक्टोबर संपलं. आता हा घसारा घ्यायचा इकडे, मशिनरी अकाउंट घसारा घ्यायचा पुढच्या वर्षाचा. इकडे 31 मार्च किती ना 2006. तो मशिनरी अकाउंट किती 44,000. इकडे 31 मार्च 2006 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 44,000. क्लोज करायचं 44,000. याच पद्धतीने सोडवायचं 44,000. 6चं संपलं. बघा इथपर्यंत समजलं? थोडं तरी समजलं का? घरी जाऊन प्रॉब्लेम सोडवा. 3 प्रॉब्लेम सोडवा घरी जाऊन आणि समजलं तर मला विचारा. मी तुम्हाला अजून 2-3 प्रॉब्लेम व्हॉट्सअपवर पाठवून देईन, तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा. 1 एप्रिल 2006 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती येणार? 3,75,000. 3,75,000. हा बॅलन्स इकडे ओढला तसा सेम ओढायचं. लक्षात घ्या. जितक्या वर्षाचं विचारलेलं आहे 6-7चं विचारलं तिथपर्यंत सोडवायचं. खाली म्हटलंय प्रिपेअर मशिनरी अकाउंट डिप्रिशिएशन अकाउंट फॉर देअर 2004-5, 5-6 आणि 6-7 या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा. आता बघा 1 एप्रिल 6 ते 31 मार्च 7 पर्यंत काही व्यवहार झाले. बघा ऑन 1 ऑक्टोबर 2006 1 ऑक्टोबर 2006 एक व्यवहार झाला. बघा ऑन 1 ऑक्टोबर 2006 प्रॉब्लेम बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2006 मशिनरी परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2004. जी मशिनरी 1 ऑक्टोबर 4ला खरेदी केली. बघा इथे लक्ष द्या. 1 ऑक्टोबर 2006 मशिनरी विकली बाय बँक. कितीला विकली? 14,000ला विकली. बरोबर आहे का? 14,000ला विकली. ती विकली घेऊन टाकायची अगोदर किती तारखेला विकली. हा पहिली स्टेप.
ती मशिनरी 14,000ची मशिनरी कधी खरेदी केली होती? 1 ऑक्टोबरला 20,000ला खरेदी केली होती. लक्षात घ्या. लक्षात असं म्हटलंय बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2006 a machinery was purchased on 1 October 2004 which was sold rupees 14,000. 1 ऑक्टोबर 2006 ला जी मशिनरी आपण 1 ऑक्टोबर 4 ला खरेदी केली होती 20,000 रुपयाला, ती मशिनरी 14,000 रुपयाला विकली. हा त्याचा मराठीत अर्थ होतो शुद्ध. समजलं? मग जी विकली तिकडे त्या तारखेला विकली, सोल्ड ती तारीखला बाय बँक घेऊन टाकायची. समजलं? आता जी विकलेली आहे ती कितीला विकायला पाहिजे होती, तिच्यावर प्रॉफिट किंवा लॉस काढायचा. मग वर्किंग नोट करायची. वर्किंग नोट परत समजून देतो बघा. आहे ना, प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ मशीन्स. ही तोंडी चालणार नाही. ही अशी वर्किंग नोट लेखी करायची. पर्टिक्युलर ती सोपी आहे बघा. अमाऊंट त्यांना समजून सांगतो बघा. कोणती मशिनरी विकली आपण? कोणती मशिनरी विकली? 2004 ला. किती? 1 ऑक्टोबर 2004 ला किती रुपयाची होती? मग व्हॅल्यू ऑन 1 ऑक्टोबर 2004 ला कितीची होती? 20,000 रुपयाची होती बघा. बरोबर आहे. मग पहिल्या वर्षात घसारा किती घेतला तिचा? 1,000. बरोबर आहे. लेस डिप्रिशिएशन फॉर 6 मंथ, कारण ती ऑक्टोबरला खरेदी केली होती ती 1,000 रुपये. आलं लक्षात? 1,000 ना. ही 2,000 लेस नाही करायचं. इथं जो घसारा घेतलाय त्या मशिनरीचा 1,000. 40,000ची ही, याच्यातलं 1,000. याच्यातला तो घसारा घ्यायचा त्या मशिनरीचा. नंतर यामध्ये 6 महिन्याचा घ्यायचा पण, कारण ऑक्टोबरला विकली. मग व्हॅल्यू कितीची? व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल 2005 किती? मग 19,000. बरोबर आहे. 1 एप्रिल ते 5 ते 31 मार्च 6 पर्यंत आपल्याकडे होती. मग पूर्ण वर्षाचा घसारा लेस डिप्रिशिएशन दुसऱ्या वर्षी पण ती वापरली. लेस डिप्रिशिएशन किती? 2,000. दुसऱ्या वर्षाचा घसारा 2,000. 10%. त्याच्यावर 2,000 10%. इथं घेतला बघा. याच्यात घेतला ना. इथं 40,000 पहिल्या मशिनरीचा, हिचा 2,000 आणि हिचा 2,000. बरोबर आहे. असे 44,000 आहेत. पहिल्या मशिनरीचा किती आहे? इथं 40,000. दुसऱ्या मशिनरीचा किती आहे? 2,000. आणि तिसऱ्याचा किती आहे? 2,000. असे 44,000 आहे. हा जो घसारा आहे हा त्याच्यात काय करायचा? वजा करायचा. सोपा आहे. त्या तारखेपर्यंत घसारा वजा करत जायचा. मग ही व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल किती? 6 किती? 17,000 आहे ना. आता 1 एप्रिल वापरली किती ती मशिनरी? 6 महिने वापरली. बरोबर आहे का? 1 ऑक्टोबर 6 ला विकली ना, म्हणजे 1 एप्रिल 6 एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर वापरली. 6 महिन्याचा घसारा किती? 1,000 वजा करायचा. लेस डिप्रिशिएशन 6 मंथ. सोपं एकदम आहे. फॉर 6 मंथ म्हणजे किती? 16,000. व्हॅल्यू ऑन 1 ऑक्टोबर 2006 ची किंमत होती 16,000 रुपयाला विकायला पाहिजे होती. कितीला विकायला पाहिजे होती? 16,000 रुपयाला विकायला पाहिजे होती. विकली कितीला? 14 ला विकली. म्हणजे लॉस किती आला? 2,000 रुपये लॉस आला. म्हणजे लॉस त्या तारखेला एक लॉस घेऊन टाकायचा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंसामध्ये लॉस किती?
किती 2000, म्हणजे ही 16,000 रुपये किंमत आली बघा. ही वर्किंग नोट करायची, त्यात जी मशिनरी विकली फक्त त्याच्यावरच लक्षात घ्या. आता घसारा कसा काढायचा? मग ही मशिनरी आपल्याकडे आहे बरोबर आहे, 40,000 त्याचे झाले बरोबर आहे. ही जी विकली तिचा घसारा किती आहे? त्या वर्षाचा 1,000. सेकंड मशिनरी किती? 1,000. जुनी आपल्याकडे कशी तशी आहे, तिला हात लावलेला नाही. जी विकली तिचा घसारा किती? 6 महिन्याचा घसारा 1,000 घेतला. आता नवीन किती खरेदी केली? 40,000ची खरेदी केली, तिचा 10% किती? 4,000. म्हणजे घसारा किती? 45,000. त्या वर्षाचा घसारा 31 मार्च 2007 बाय डिप्रिशिएशन किती? 45,000. 45,000 आले. कसे आले समजलं का? याच्यामध्ये जुन्या मशिनरी किती आहे? 40,000 बरोबर आहे. सेकंड आपण ही विकली, तिचा किती घसारा घेतला? 1,000. हा 1,000 अधिक 1,000. आणि तिसरी कोणती मशिनरी आहे? 40,000. ती जशी तशी आहे, तिचा 4,000 10% प्रमाणे 4,000 म्हणजे किती झाले? 45,000. अशा पद्धतीने ते अकाउंट क्लोज करायचं. समोर 3,75,000, समोर लिहा 3,75,000 आणि इकडे फरक काढा. 1 ऑक्टोबरला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, तो फरक काढा. आणि इकडे 1 एप्रिल 2007 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. तू बॅलन्स फरक काढायचा तिघातला 1, 2, 3 आणि याच्यातला फरक समजलं. नंतर मग इकडे डिप्रिशिएशन 31 मार्च 2007 टू डेप्रिशिएशन अकाउंट टू मशिनरी अकाउंट किती? 45,000. इकडे 31 मार्च 2007 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 45,000. क्लोज करायचं 45,000. इथे समोर लिहायचे 45,000. डेप्रिशिएशन अकाउंट एकदम सोपं आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा. समजलं? लिहून घ्या व्यवस्थित, तिथला फरक काढा, तो मला सांगा. बाकी प्रॉब्लेम लिहून घ्या. अशा पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तिसरी मध्ये 40ला खरेदी केली, 40,000ची खरेदी केली ना का 60ला? किती अमाऊंट आहे बघ? 40 आहे ना. 1 ऑक्टोबर 2005ला 40 ना. चला. आणि ॲन द सेम डेट म्हटले परत पुढे 60ला खरेदी केली बघा. ते जाऊ दे, ते वाक्य खोडून टाका. शेवटचं वाक्य बघा. ॲन द सेम डेट आहे बघा ते वाक्य, ते राहिलं ते खोडून टाका, जाऊ द्या, परत घसारा बदलेल. ॲन द सेम डेट द न्यू मशिनरी वॉज परचेज रुपीज 60,000. ते वाक्य खोडून टाका. ते वाक्य खोडा नाही तर प्रॉब्लेम परत चेंज होईल. खोडलं का ते वाक्य? कालच्या प्रॉब्लेममध्ये पण 2 वाक्य खोडायचेत. अशा पद्धतीने तो प्रॉब्लेम लिहून घ्या. काही शंका असेल तर मला विचारा.